रॅप म्युझिक आपल्याला दाखवलं. त्यात एक राज मुंगासे नावाचा मुलगा, त्याचं एक रॅपर सॉन्ग आलं. त्याने खरं तर कोणाचंच नाव घेतलं नव्हतं, काहीच बोलला नव्हता बिचारा, काही बोलला नाही. तो फक्त सांगत होता की चोर आले, खोके घेऊन चोर आले. काय चुकलं बरं त्याचं? आणि त्याला बोलायचा अधिकार आहे ना, राईट टू एक्सप्रेस नुसार त्याला सांगायचा अधिकार आहे, त्याचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे. त्याच्यात त्याने कोणाचीही व्यक्तिगत हानी केली आहे का? व्यक्तिगत कोणाचा नामोल्लेख केलाय का? अगर चोर की दाढ़ी में तिनका बोला है तो चोर अपनी दाढ़ी टटोलेगा ना. जो शरीफ है क्यों दाढ़ी टटोल रहे हैं? क्या दाढ़ी टटोलने वाली चोर है? विचार करावा लागेल. राज मुंगासेला ज्या पद्धतीचा त्रास झाला, त्यानंतर अजून एक आला उमेश खाडे, त्याने पण एक रॅपर गायलं. तो काय म्हणतोय? तो भो 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 भोंगली असा एक शब्द वापरतो. आणि मग त्याच्यावरही त्यालाही नोटिसा, त्याच्यावरही कारवाई. कशासाठी? काय म्हणजे असं काय त्याने गुन्हा केला होता बरं? एक्सप्रेस होणं, साहित्याचे अर्थ म्युझिकल असतील, गायनातले असतील, कादंबरीतले असतील, कथेचे असतील, फॉर्म कुठलाही असेल, पण तो एक्सप्रेस होतोय ना, तो अभिव्यक्त होतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही गदा कशी आणू शकता? तर ते म्हणतात की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात. काय बोलला सरकारच्या विरोधात? अरे त्याने एक गाणं म्हणलं ना, खोके आले, खोके गेले, चोर आले, काहीतरी असं म्हटलं. मग खोके घेतलेत का तुम्ही? तुम्हाला कशाला राग येतोय बाबा? राग यायचं तुम्हाला काही कारण आहे का? तुम्ही का चिडताय विनाकारण? मी लढायचं पक्क ठरवले आणि मी लढणार आहे. दादा हो, जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल, माझं म्हणणं मला मांडू दिलं जात नसेल, तर मी गप्प बसणार नाही. मी या विरोधातला माझा आवाज बुलंद करत राहील. अपेक्षा असेल की या सगळ्यांमध्ये या देशाचे नागरिक म्हणून, बाबासाहेबांचे फॉलोअर म्हणून, आणि महत्वाचं म्हणजे या देशातली संविधानिक चौकट जर वाचवायची असेल तर आता निर्णय घेणे क्रमप्राप्तच आहे. यासाठी तरी, कारण 2/3 मेजॉरिटी त्यांच्याकडे क्लिअर कट आहे आणि ॲज पर 2/3 मेजॉरिटी ते चौकट कधीही बदलू शकतात. अशा सगळ्या काळात तुम्ही ठरवायचे. मी हे फार गांभीर्याने सांगते, 2024 ची निवडणूक ही कदाचित शेवटची निवडणूक असेल. त्यानंतर हुकुमशाही वाढेल. निर्णय 2024 ला तुम्हाला घ्यावा लागेल. काय घ्यायचा तुम्ही ठरवा, पण संविधानाचे पायीक होणार की नाही एवढं मात्र लक्षात असू देत. बाकी तुमचा माझा स्नेह मात्र कायम असेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी गळचेपी याबद्दल पुन्हा कधीतरी अजून एकदा फार निवांतपणे बोलूया. हे सगळं बोलताना अगदी मनातली फार तळमळ आणि कळकळ होती म्हणून मांडलं. कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्याने देवेंद्र बाबांच्या एकाही भक्ताला वाईट वाटलं असेल, राग आला असेल, चुकून माकून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्या सगळ्यांची यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाही. कारण बोलून शब्द बदलायला मी चंद्रकांत पाटील नाही. थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.